1997ची जी घटना आहे रमाबाई आंबेडकर नगराची, ती अतिशय भावनिक आणि सर्वांना चटके लावणारी घटना आहे. या ठिकाणी असंख्य ज्या महिला आहेत त्या बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाट वस्ती आहे आणि युवक दाट वस्ती आहे. पण नशेकडे कुठेतरी वळालेला एक तरुण आहे, त्याला या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. नगरसेवकाचे काम काय असतात आम्हाला आजपर्यंत नगरसेवकांनी किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला समजवलेले नाही. वॉटर मीटर आणि गटर याच्यामध्ये अडकवून ठेवायचं असंख्य प्रश्न आहेत. जसं की नगरसेवक जर निवडून आला तर 4 वर्ष काय बसायचं. ही निवडणूक मुळातच कोणत्या धर्माविषयी नाही. ही निवडणूक आहे एक जनशक्ती विरुद्ध सर्वसामान्यांची निवडणूक आहे. त्यांनी किती पैशाचा महापौर केला तरी मी म्हणालो की लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. लाडक्या बहिणींना धमकवलं ना, लाडक्या बहिणींना रात्री शिव्या दिल्या ना, लाडक्या बहिणींना घरातून यांनी मारलं ना. कशासाठी? तर लोकांना घरं खाली करून घ्यायचे. लोकांची घरं खाली झाल्यावरती 4000 घरांचा या निवडणुकीमध्ये कसं राजकारण करायचं. राजकारणाची यांनी परिभाषा खूप वेगळी केली. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की राजकारणात युवकांनी आलं पाहिजे. गेल्या 15 वर्षापासून खूप अंमलबजावणी जे आहे त्या विभागामध्ये वाढलेले, महिला सुरक्षित नाही. बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या मताची किंमत जी आहे ती मीठ मिरची सारखी मोजू नका, तुमच्या आईच्या इज्जतीप्रमाणे सांभाळा. इच्छाशक्ती असली तर कुठलीही लढाई अवघड नसते, याचा प्रत्यय मुंबईमधल्या प्रसिद्ध अशा रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच वॉर्ड क्रमांक 133. आज आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक 133 मध्ये आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून सुप्रिया जाधव या उमेदवार आहेत. परंतु निवडणुकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं ध्येय रोहित जगताप या तरुणाचा आहे. रोहितला लोकवर्गणीतून लोकसहभाग देखील मिळतोय. हे दुर्मिळ चित्र सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणामध्ये खूप आशादायी आहे. काय आहे या परिसरातील प्रश्न आणि ही निवडणूक मतांची आहे की वर्षानुवर्ष प्रस्थापित असलेल्या सत्तेचा पायउतार करण्यासाठीची आहे. आपल्यासोबत आहे रोहित जगताप. जाणून घेणार आहोत आपण त्याचा प्रवास आणि त्याची निवडणुकांची रणनीती कशी आहे. नमस्कार, मी प्रियंका धीरज सिंग यादव. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत हा तरुण आहे रोहित जगताप. आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित, सर्वात प्रथम तुझा परिचय दे. माझं नाव रोहित राजाराम जगताप आहे. मी प्रभाग क्रमांक 133 मधील जो विभाग आहे नालंदा नगर या ठिकाणी जन्मापासून या ठिकाणीच राहतो आहे आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 10 ते 9 वर्षामध्ये या ठिकाणी काम करतो आहे आणि माझं शिक्षण जे आहे याच विभागात पूर्ण झालं आणि मी 12वी इयत्तेपर्यंत शिकलेला विद्यार्थी आहे आणि आता सध्या पुढे पण शिक्षण चालू करणार आहे. मला हे सांग रोहित, रमाबाई आंबेडकर नगर आणि या परिसरामध्ये असं नेमकं तुला काय जाणवलं जेणेकरून तू समाजकारण राजकारण या क्षेत्राकडे वळालास? सर्वप्रथम हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण पाहिलं 1997ची जी घटना आहे रमाबाई आंबेडकर नगराची, ती अतिशय भावनिक आणि सर्वांना चटके लावणारी घटना आहे. ज्या घटनेपासून अनेक नेते या ठिकाणी उदयास आले. अनेक नेत्यांचा उगम ह्या रमाबाई आंबेडकर नगरातून झाला. ह्या नगराला चळवळीचा एक वारसा आहे. या नगराला नेतृत्व करण्याची म्हणजे ऊर्जा आहे. तर मला असं वाटलं की या विभागामध्ये असंख्य प्रश्न आहेत. म्हणजे जसं की या ठिकाणी असंख्य ज्या महिला आहेत त्या बेरोजगार आहेत. अनेक विद्यार्थी आहे, शिक्षण घेतलेलं आहे, पण त्या ठिकाणी त्यांची पुढची प्रगती जी झालेली नाही आहे. विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाट वस्ती आहे आणि युवक दाट वस्ती आहे. पण महत्त्वाचा विषय की नशेकडे कुठेतरी वळालेला एक तरुण आहे, त्याला या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. मला हे सांग, सध्या निवडणुकाचा राज्यभरामध्ये धुरळा उडाला आहे, प्रचाराचा एकंदरीत धुरळा उडाला आहे. अशामध्ये निवडणुकांचं व्यावसायिक पद्धतीने एक इव्हेंटच झालेला आहे. अशामध्ये तुला हे धाडस कुठून आलं? तुझी बहीण उभी आहे, तुला हे धाडस कुठं आलं की आपण निवडणूक लढवा? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे असा की गेल्या 15 ते 17 वर्षामध्ये इथला जो नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, सध्या ते उभे नाही आहेत. त्यांनी त्यांचं कोणतरी उभं केलेलं आहे. आता हे धाडस महत्त्वाचं की गेल्या 10 ते 9 वर्षापासून आम्ही परिस्थिती पाहतो आहे. नगरसेवकाचे कामं काय असतात आम्हाला आजपर्यंत नगरसेवकांनी किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला समजवलेलं नाही. वॉटर मीटर आणि गटर याच्यामध्ये अडकवून ठेवायचं. जे
लादीकरण आहेत ते लादीकरण उंच करून लोकांना, सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून त्यांचे घरं खाली जातात, त्यांना खर्चाचा डोही त्यांच्यावरती येतो. असंख्य प्रश्न आहेत, जसं की नगरसेवक जर निवडून आला तर 4 वर्ष गायब असायचं, पुन्हा निवडणूक आली, पैशांचा महापौर करायचा, पुन्हा निवडून यायचं. म्हणून आता लोकांनी ठरवलं आहे की जनसामान्य माणसातला व्यक्ती जो निवडून द्यायचा आणि आपले प्रश्न जे आहेत ते त्या हाऊसमध्ये, महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये मांडेल. आणि लोक आता असं ठरवलं आहे की गेल्या 17 वर्षापासून ज्या नगरसेवकाला वैतागलेले आहेत, जो माझे नगरसेवक आहे, लोकांनी ठरवलं आता की वोट भी देगे और नोट भी देगे. रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी तुझी बहीण उभी आहे, समोरचा पक्षही तितक्याच ताकदीने उभा आहे आणि वर्षानुवर्ष हिंदुत्ववादी विचारसरणी या दलित वस्तीला लाभलेलीच आहे, नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. पण मग हे आव्हानाकडे कसं बघतो आणि काय नेमकी आव्हानं आहेत? सर्वप्रथम की फुले शाहू आंबेडकर जो मतदार आहे तो पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याच्याचबरोबर इथले जो इतर धर्मीय जो मतदार आहे तो वंचितकडे ह्या आशेने बघतोय. मी जसं मगाशी म्हणालो की ही निवडणूक मुळातच कोणत्या धर्माविषयी नाही आहे, ही निवडणूक आहे एक जनशक्तीविरुद्ध सर्वसामान्यांची निवडणूक आहे. मी मगाशीच म्हणालो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे. म्हणून इथं जे काही आता त्यांचा प्रचाराचा मुद्दा चालला आहे की भगवाधारी याला ह्या ठिकाणी जुमानणार नाही. त्यांनी किती पैशाचा महापौर केला तरी मी म्हणालो की लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे आणि हा जो रमाबाई आंबेडकर नगर आहे या ठिकाणी SRA MMRAचा मोठा प्रकल्प होतो आहे, झोपडपट्टी पुनर्विकास इकडे या ठिकाणी चाललं आहे. या विरोधात तू खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं, त्यासाठी तू खूप फिरला, अनेक ठिकाणी तू फिरला, त्याच्यानंतर त्याला एक आंदोलनाचं स्वरूप मिळालं. तर त्या आंदोलनाची आता त्या आंदोलनाचं स्टेटस काय आहे आणि खऱ्या अर्थाने विकासाची परिभाषा तुझ्या मते काय आहे? हां, विकासाची परिभाषा म्हणजे अशी की लोकांना वेठीस धरून कोणताही विकास होत नाही. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये जो समोरची व्यक्ती आहे, विशिष्ट पक्षाच्या व्यक्ती आहे की ते लोकांना धमकवून जोराजोरात त्यांचेच उपमुख्यमंत्री असेल, त्यांचे आताचे तत्कालीन मुख्यमंत्री असेल, त्यांनी नेहमी इथं येऊन एक वाच्यता करतात की आमच्या लाडक्या बहिणींना यांनी धमकवलं ना, लाडक्या बहिणींना रात्री शिव्या दिल्या ना, लाडक्या बहिणींना घरातून यांनी मारलं ना. कशासाठी? तर लोकांना घरं खाली करून घ्यायचे. लोकांचे घरं खाली झाल्यावरती 4000 घरांचा या निवडणुकीमध्ये कसं राजकारण करायचं संपूर्ण लोकांना कळतं आहे ना या विषयात. म्हणून लोकांनी ठरवलं आहे आता की आम्ही जरी आमचं घर खाली केलं असेल, आम्हाला विकास हवा आहे, पण आम्हाला विकास कसा हवा आहे तर आमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून जाईल तो आमच्या हक्काची गोष्ट त्या ठिकाणी करेल. इथले असंख्य लोक जे आहेत, जे प्रकल्पग्रस्त आहेत, ते लोकही आम्हाला येऊन भेटत आहेत, त्यांच्या सोसायटी आम्हाला येऊन भेटत आहेत की आपण जर नगरसेवक झालात किंवा लोकप्रतिनिधी झालात तर आमचा जो प्रकल्पाचा विषय तो आपण मार्गी लावाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की 2 वर्षामध्ये ज्या झोपड्या खाली केल्या, आता तीच व्यक्ती सांगते मला जर निवडून नाही दिलं तर तुम्हाला घरं मिळणार नाही. आणि 2 महिन्यांच्या पूर्वीची भाषा होती की हा शासनाचा प्रकल्प आहे. जर शासन कोणतंही असेल तरी घर मिळणारच ना. हां, घर हे लोकांना भेटणारच आहे. मग तुम्ही शासनामधून तुमची हकलपट्टी लोकांनी केली तरी लोकांना घर मिळणारच आहे. आम्ही जरी शासनाच्या ज्या कचाट्यामध्ये आम्ही जरी गेलो तरी आम्ही लोकांना घर देणारच आहे, कारण ही शासनाची योजना आहे. काही लोक या ठिकाणी संभ्रम निर्माण करत आहे की आम्ही जर निवडून आलो नाही तर तुम्हाला घरं मिळणार नाही. साफ खोट आहे. आम्ही निवडून आलो तर अतिशय चांगलं घर देऊ हे प्रकाश आंबेडकर साहेब देखील म्हणालेले. बरं रोहित, तू प्रचार करतोय गेल्या आठवड्याभरापासून, एवढे मोठे लोक आहेत या ठिकाणी. एकनाथ शिंदेपासून भरत गोगावले, उदय सामंत, पडळकर असे सगळे लोक आलेले आहेत प्रचारासाठी. तू स्वतःकडे बघताना काय तुला असं वाटतं की मी एकटा असं सगळं करू शकलो या परिसरामध्ये? एवढं आव्हान समोरच्या पक्षाला उभं केलं आहे की म्हणजे सगळ्यांना यावं लागतंय या कॉर्पोरेशनच्या निवडणुकासाठी, जेव्हा की ही निवडणूक वॉटर मीटर गटरची आहे, तर यासाठी मोठमोठ्या राज्याच्या नेत्यांना यावं लागतंय. कसं बघतो स्वतःकडे? मी सर्वप्रथम माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा, माझे वडीलधारे जेवढे लोक आहेत माझ्यासोबत, त्या सर्वांचं मी अभिनंदन करेल की आजच जो विजयाचा टिळा आहे, हे जे मोठमोठे लोक येऊन जात आहेत, आजच जो विजयाचा टिळा आहे तो आपल्या टिळा लागलेला आहे, आपल्या कपाळी लागलेला आहे. आणि मी सर्वप्रथम एक विषय, मला तुम्ही जसं म्हणालात की सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत
आणि आम्ही हे जनसामान्य माणसातून आम्ही लढतोय. हे ॲक्च्युली हे मला आव्हान नाही, हे लोकांना आव्हान करतायत, हे लोकांना चिडवत आहेत. तुम्ही उद्रेक कराल, तुम्ही जितके लोक उपमुख्यमंत्री असेल किंवा हाऊसमधले बरेचसे आमदार आहेत या ठिकाणी येऊन गेले, तुम्ही लोकांना एक आव्हान करतायत. लोक चिडलेले, लोक म्हणतात तुम्ही किती आणा, आम्ही वंचित आघाडीलाच मतदान करणार आहे. बरं, मग आता हे सगळं चित्र पाहताना तू स्वतः राजकारणात आता उडी घेतली, तुझी बहीण जरी उमेदवारी तिला दिलेली असली तरी राजकारणाकडे कसं बघतो एक युवा नेतृत्व म्हणून? राजकारणाची यांनी परिभाषा खूप वेगळी केलेली. राजकारण, बाबासाहेब एक नेहमी म्हणायचे की राजकारणात युवकांनी आलं पाहिजे, पण यांनी ती परिस्थिती निर्माण केलेली नाही. त्या परिस्थितीला आम्ही थोड्या प्रकारे आम्ही सर्व कार्यकर्ते आळा घालण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 15 वर्षापासून खूप अंमल पदार्थ जे आहे त्या विभागामध्ये वाढलेले आहे. महिला सुरक्षित नाही. हा सर्व गोष्ट जी येऊन ठेपते ती राजकारणावरती. यांनी या गोष्टीचं राजकारण करून युवकांना असेल किंवा इथल्या युवतींना असेल बेरोजगार करून ठेवलेलं आहे. स्वतः म्हणतात की या महाराष्ट्राचं राजकारण आम्ही उभं करतो आहे, या जनतेचा विकास करतो आहे. मुळातच ह्या संपूर्ण गोष्टीकडे या राजकारण्यांचं लक्ष नाही. आम्ही राजकारणात येण्याचं कारण इतकंच आहे की आम्हाला ही सत्ता जी आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेहमी भाषणामध्ये आम्ही ऐकतो की लोकशाही ही सर्वसामान्य घरापर्यंत पोचवलं तरच हा युवक शांत बसेल, अशी आमच्या राजकारणाची परिभाषा आहे. आम्ही लोकशाहीला काही विशिष्ट लोकांनी सीमित करून ठेवलेलं आहे. आम्हाला ही लोकशाही जी आहे ती जनमानसांपर्यंत घेऊन जायची, इतकंच आमचं या राजकारणाच्या पाठीमध्ये उद्देश आहे. रमाबाई आंबेडकर नगर हा परिसर, या ठिकाणी नेहमीच आंबेडकरी चळवळ रस्त्यावर आलेली आहे. आंबेडकरी लोक रस्त्यावर आलेले जेव्हा पण कुठली घटना घडते, पण आंदोलन, पुण्यतिथी, जयंती, सणवार इथपर्यंत चळवळ इथपर्यंत चळवळ या ठिकाणी पाहायला मिळते. तर तुझ्या नावाने म्हणजे तू जे उभं केलेलं आहेस आणि इथल्या तरुणांना तू काय सांगू इच्छितो? कारण की तरुण इथला बेरोजगार आहे. बहुतेकदा पर्सनल लेवलला जर बोलायचं असलं तर तरुणांना नोकऱ्या नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाही, त्यांना सरकारी नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात. तर यासाठी तू काय करणार आहे? एक युवा नेतृत्व म्हणून युवांसाठी तू काय करणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती कोणी जास्त लक्ष देत नाही. ही जी वस्ती आहे ही मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे. 16,000पेक्षाही अधिक झोपड्या आहेत. पण एक शोकांतिका आहे की या ठिकाणी कोणतंही महाविद्यालय नाही, जसे की कॉलेज. दुसरा गोष्ट म्हणजे असे की ही दाट वस्ती असल्यामुळे या ठिकाणी मोठं रुग्णालय नाही. 4-4 किलोमीटर मोठ्या ठिकाणी जावं लागतं. सर्वप्रथम आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच एक गोष्ट म्हटलेलो आहे की आम्ही जर या ठिकाणी निवडून आलो, आम्ही निवडून येणारच आहे, 3 महिन्यानंतर आम्ही या ठिकाणी महाविद्यालय, एक मोठं रुग्णालय आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बँक नाही आहे. बँकसुद्धा विशिष्ट भागामध्ये आहेत. तर या 3 गोष्टी प्रामुख्याने आम्ही पहिल्या करू, जेणेकरून आमचं राहणीमान कसं उंचावेल. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर इतरांचा बदलला तर आपोआप समाज हा बदलत असतो. युवकांसाठी जे नशामुक्तीचे जे शिबिर आहेत ते आम्ही वारंवार राबवतो आहे. पण जर या ठिकाणी मी वारंवार ती गोष्ट म्हणतो आहे की सर्वसामान्य माणसाच्या हातात जर सत्ता आली तर त्याला पोटतिडकी असते की लोकांमध्ये कसं काम करायचं असतं. जरी आंबेडकर चळवळीचा हा बालेकिल्ला आहे तरी आंबेडकर घराणं तितक्या प्रकर्षाने, तितक्या ताकदीने कधी या परिसरात उतरला नव्हता. तुझ्या कार्यामुळे, तुझ्या कामामुळे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, आता सुजात आंबेडकर देखील येणार आहे. तर काय त्यांनी कधी तुझ्याशी असं बोलताना बोललेत का की तुझ्या कामामुळे आज आम्हाला हक्काचं स्थान निर्माण झालं या ठिकाणी? मी इतका मोठा नाही आहे, पण तुम्ही विचारलेला प्रश्न हा नेहमी आंबेडकर कुटुंबाकडे अतिशय महत्त्वाचा भाग राहिलेला आहे, जे की त्यांच्या... 1 मिनिट मी तुला थांबवते. हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे की प्रत्येक निवडणुकात, लोकसभेपासून ते कॉर्पोरेशन लेवलच्या निवडणुकामध्ये आंबेडकर या शब्दाचा वापर फक्त मतांसाठी केला जातो. जेव्हा आंबेडकर घराणं फार दुर्लक्षित असं नाही म्हणत मी की ते नाही आहे, सक्रिय आहे, पण ह्या बालेकिल्ला असताना इतकं त्यांची इथे ह्या ठिकाणी हे नव्हते. ते तुझ्या कार्यामुळे ते या ठिकाणी हक्काचं स्थान त्यांना निर्माण झालं. यासाठी हा प्रश्न आहे. आता बाळासाहेब आंबेडकर साहेब येऊन गेले, त्याच्यानंतर अंजलीताई आल्या,
त्याच्यानंतर आता उद्या सुजात साहेब असणार आहे. आज देखील आम्ही एक सभा लावलेली आहे जुने रमाबाई, तिथेही आंबेडकर फॅमिलीमधले कुटुंब उपस्थित राहणार आहे. आपण केलेले वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी प्रभागामध्ये केलेलं काम हे नेहमी आंबेडकर कुटुंबाला आकर्षित राहिलेलं आहे. कारण की रमाबाईसारख्या विभागामध्ये त्यांचं नाव आहे, आजीचं त्यांचं नाव आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर मतांचा जर टक्का जर वाढत नसेल तर कुणालाही त्या प्रकारचा दुःख वेदना होत असतात. म्हणून मला असं वाटतं की साहेबांना मी या नगरसेवकाच्या रूपामध्येच भेट देणार आहे की साहेब, रमाबाई आंबेडकर नगर हे नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभं राहणार आहे. बरं, ह्या निवडणुकात एक राजकारणात आत्तापर्यंतच्या खूप आशादायी चित्र दिसतंय. लोकवर्गणीतून तुला लोकसहभाग मिळतोय, कसं बघतोय? कोण कोण कसं देतंय? काय त्यांच्या भावना आहेत जनतेच्या? अतिशय म्हणजे डोळ्यात अश्रू आणवर ना व्हावे अशा भावना आहेत की ज्या वयोवृद्ध महिला आहेत, आज्या आहेत किंवा माणसं आहेत, त्या अक्षरशः त्यांच्या झोळीमधून काढून या ठिकाणी मला 500 असेल, 100 रुपये असेल. एक आजीनं तर मला काल तिची परवाकडे पेन्शन झाली होती, 5 का 10 हजाराची पेन्शन होती, त्याच्यातून मला त्यांनी 3,000 रुपये हे चळवळीसाठी या कार्यासाठी दिलेले आहेत. असंख्य युवक आहे. काल मला एक लहान मुलांनी जो गल्ला आहे त्यांनी साचवलेला, तो गल्लाही देखील मला दिलेला आहे. हे खूपच वेगळं चित्र आहे. हो खूप हो दुर्मिळ आहे हो हे चित्र. ॲक्च्युली खरंच म्हणायला गेलं तर माझ्या म्हणजे रमाबाई आंबेडकर नगरातल्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांपेक्षा ही अतिशय वेगळी निवडणूक आहे, जेणेकरून लोक या ठिकाणी वर्गणी देत आहेत. नवीनच इतिहास निर्माण करतोय अशातला भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की रमाबाई आंबेडकर नगराकडे जेव्हा बघतो, आता हा छोट्या ह्या एक ठिकाणचं हे बघतोय, पण भविष्यात राजकारणामध्ये स्वतःला कुठे बघतोस? मी हा विभाग सोडून कुठं जाणार नाही. संधी मिळाली तरी? हा, जर संधी मिळाली तर नक्कीच आवडेल काम करायला. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, हा महिला आरक्षित वॉर्ड आहे, निवडून आले तर सर्वात प्रथम महिलांच्या कुठल्या प्रश्नांना प्राधान्य द्या? सर्वात महत्त्वाचं की 90% म्हणजे 90% ज्या महिला आज बेरोजगार आहेत, शिक्षित आहेत, ज्या धुणे भांडी काम करायला जातात, कचरा वेचतात, अशा महिलांना सर्वप्रथम मी निवडून आल्यानंतर 3 महिन्यांनी, मी काय आश्वासन देत नाही, पण महानगरपालिकेच्या विशेष निधीतून मी हा प्रस्ताव मांडेल की यांना विशेष निधीमधून 2-2 हजार रुपये चालू करण्याची तरतूद करून घे महिन्याला. आणि ते किती काळ सुरू राहील असं काय डोक्यात आहे? मी ही योजना पुऱ्या मुंबईसाठी आखणार आहे. म्हणजे ह्याच परिसरासाठी नाही तर पूर्ण मुंबईभर महिलांसाठी ही योजना आहे. पण असं होत आहे ना, आता सगळीकडे सुरू आहे, महिलांना पैसे देऊन घेतलं जाते, अशातला तर भाग नाही. नाही हा निवडून आल्यावर निवडून आल्यानंतर हा मुद्दा राहिला. आणि जो महानगरपालिकेसाठी महिलांसाठी, विशेष करून महिला बचत गटासाठी जे रोजगार निर्मितीसाठी काही लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या वस्तू आत्तापर्यंत आलेल्या नाही लोकांपर्यंत. सर्वप्रथम आम्ही आयडेंटिफाय करणार ज्या खरोखर बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही आमच्या या विभागातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही त्यांना रोजगार निर्माण करून देण्याची सुद्धा आश्वासन नाही तर आम्ही तरतूदसुद्धा करणार. रोजगारासोबतच रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एक युवांसाठी, छोट्या मुलांसाठी, वयोवृद्धांसाठी वाचनालय, ग्रंथालय मोठं उभं करण्याची इच्छा आहे. येत्या 7 फेब्रुवारीला माता रमाईंचं मोठं स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. ते उद्घाटन आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं होणार आहे. त्या ठिकाणी रमाबाईच्या नावाने नगर आहे, पण रमाबाईंचा पुतळा या ठिकाणी नाही. तर त्या ठिकाणी पुतळा असेल, त्यांचं स्मारक असेल, आणि बाजूलाच एक मोठी म्युझियम म्हणजे लायब्ररी वगैरे, वाचनालय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू करणार आहोत, भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. धन्यवाद रोहित, मॅक्स महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल तुला खूप खूप अभिनंदन. आणि शेवटी जाता जाता काय सांगशील लोकांना, काय आव्हान करशील? मी इतकंच म्हणेल की बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या मताची किंमत जी आहे ती मीठ मिरचीसारखी मोजू नका, तुमच्या आईच्या इज्जतीप्रमाणे सांभाळा. आता प्रभाग क्रमांक 133मधील सर्व जनतेला वेळ आलेली आहे की फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांचा जो बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये आपला हक्काचा नगरसेवक निवडून देण्याची ही वेळ आहे. आपण सर्वांना मी या मॅक्स महाराष्ट्राच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की येत्या 15 तारखेला आपण संपूर्ण ताकदीने आपल्या आया बहिणी सगट
जे मतदार आहेत ते मतदार बाहेर काढून आपण येत्या 15 तारखेला गॅस सिलेंडर या समोरील बटन क्रमांक 5 नंबरवरील बटन दाबून आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया मनोज जाधव यांना प्रचंड बहुमतांनी विजय कराल. कारण की हा चळवळीचा वारसा आहे, ही चळवळ आहे, ही चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. ती आंदोलनाच्या स्वरूपातून शासनकर्ती जमातपर्यंत आपल्याला ही चळवळ चालवायची. मी इतकंच बोलतो आणि आपला धन्यवाद देतो. धन्यवाद. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.